रोज नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या मेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर. पहिल्यांदाच आपण ऑफलाईन पुण्यामध्ये भेटतोय. थोडासा एक आनंद आणि उत्सुकता. तर मला असं वाटतं थोडं असं सिरियस होण्याची काही गरज नाही. 26 जानेवारी आहे, तर थोडंसं हसरे चेहरे, झोप झालेली असावी. आता आपण चालू करूया. बेसिकली याच्यामध्ये आपण एक 3-4 फेजमध्ये डिवाइड करू. सुरुवातीला तर हाऊ टू क्रॅक प्रिलिम्स, जे सगळे ज्याची वाट बघत आहेत, प्रिलिम्स कशी पास करायची एकदाची, त्याची आपण चर्चा करू. त्यानंतर डेली रुटीन शेड्यूल काय असला पाहिजे, अभ्यास करताना दिनचर्या ज्याला आपण म्हणतो, किंवा शेड्यूल काय असला पाहिजे. आणि थर्ड फेजमध्ये लॉजिकली प्रश्न कसे सोडवायचे. ते खरं ते सरप्राईज आहे. 2023 राज्यसेवाचे प्रश्न, 2023 कंबाईनचे प्रिलिम्सचे प्रश्न, आणि राज्यसेवा मेन्स 2023चे काही प्रश्न आपण बघूयात. ते लॉजिकली कसे सोडवायचे, राईट. आणि त्याच्यानंतर शेवटचा आपण क्वेश्चन आन्सर करूया, की तुमच्या अजूनही काही डाऊट्स असतील तर त्याच्याविषयी आपण चर्चा करूया, राईट. मला असं वाटतं एवढं इंट्रोडक्शन इनफ आहे. आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. नेक्स्ट कसं करायचं? आता करू. हां, तर हे आत्ताच आपण डिस्कस केलं, त्याला परत बघण्याची गरज नाही. प्रिलिम्स पास होण्यासाठी काय करावे लागेल? काय करावे लागेल? एनीवन एनी आयडिया? हां, अजून अजून अभ्यास तर सगळेच करतात, सगळे पास होतात का? अजून काय करावं लागेल? ते पास होतील का? हां, होतील का? अप्रोच तर खूप लांबची गोष्ट आहे. अजून पास होण्यासाठी काय करावं लागेल? हा हा मुद्दा होता, की पहिले फॉर्म भरावा लागेल. जोपर्यंत तुम्ही फॉर्म भरणार नाही तोपर्यंत पास होणार नाही. हा त्यामुळे होणार नाही कारण फॉर्मच भरला नाही. भले याला कितीही जास्त असू देत. लॉजिकली पहिला हा विचार करा, कॉमन सेन्स जागृत ठेवा. परीक्षेत गेलो की आपण पहिले हे करतो, मी काय वाचलंय, मला काय येणारे प्रश्न काय विचारलाय. कॉमन सेन्स आपण बाहेर ठेवतो क्लासच्या, राईट. जसं तिथं त्यांनी मला वाटतं याला मोबाईल जामर लावला असतं, तसं सेंटरला कॉमन सेन्स जामर लावल्यासारखं होतं, की आपला कॉमन सेन्स बाहेरच राहतो, जाम होऊन जातो ना आपण आतमध्ये जातो. त्यामुळे बऱ्याच वेळेला जे कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत ते आपले सुटत नाहीत. लॉजिकल पहिली गोष्ट काय, की पास व्हायला काय लागेल, पहिले फॉर्म भरावा लागेल, परीक्षा द्यावी लागेल, त्यानंतर आपण पास होऊ, राईट. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय वाटतं, काय काय करावं लागतं? मनात जे काय असेल ते वाटा. आता तुम्ही खरं परीक्षा द्यायला फॉर्म तर भरलेच असणार सगळ्यांनी. तुम्ही पास होण्यासाठीच फॉर्म भरले. तुमच्या डोक्यात काय होतं, की मी कशाने पास होणार आहे? करेक्ट. एक तर आहे समजा सिलेबस. अजून PYQ, अजून अजून अभ्यास. रिव्हिजन. अजून मॉक टेस्ट बनवू आपण त्याला. गुड. टेम्परामेंट. अजून हा सोर्सेस दट ते सिलेबसमध्ये, किंवा आपण त्याला कंटेंट म्हणूया. ठीक आहे. अप्रोच. अजून महत्वाचा मुद्दा आहे. अजून पेशन्स, हार्डवर्क. हे सिलेक्शन झाल्यांचे शब्द आहेत हे सगळे. जेव्हा आपण सिलेक्शन होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो, तेव्हा एक वेळ उपाशी राहून, रस्त्याच्या कडेला झोपून, हार्डवर्क, मेहनत, जिद्द, चिकाटी, अजून काय काय असतील ते सगळे शब्द निबंधात लिहिण्याचे. ठीक आहे, चला लिहू आपण. मोटिवेशन. मोटिवेशन तर मिळतच. हा. अजून डिसिप्लिन. ठीक आहे, डिसिप्लिन. हा. अजून
बिलीफ, सेल्फ बिलीफ हे पण महत्वाचं आहे. बेसिकली काय आहे, की जनरली काय असतं की कुठल्याही परीक्षेची, आता ऑन सिरियस पार्ट, की अभ्यास झालेला पाहिजे, म्हणजे बेसिक मिनिमम कंटेंट आपल्याला माहिती पाहिजे. जर आपण पॉलिटी या विषयाचा अभ्यास करत असू, आपल्याला ॲटलिस्ट एवढं माहीत असलं पाहिजे की इंडियन पार्लमेंटरी सिस्टीम कशी आहे, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय असतं, आपण प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट का घेतलं, का घेतलं नाही, आपण प्राईम मिनिस्टर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट का घेतलं. बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, राईट. जसं विज्ञानमध्ये जर म्हटलं की सेल म्हणजे काय, डीएनए म्हणजे काय, क्रोमोझोम म्हणजे काय, राईट. बेसिकली जे काय प्लांट क्लासिफिकेशन असेल, अॅनिमल क्लासिफिकेशन, ते बेसिक मिनिमम एक कंटेंट लागतं, त्याशिवाय कोणीही पास होऊ शकत नाही. जर कोणी असं म्हणत असेल की अभ्यास करायची गरज नाही, मी तुम्हाला ट्रिक्स देतो, काहीतरी हे देतो, तुम्ही पास व्हा, ठीक आहे, असे जादूची कांडी नाही फिरवले की पास झाले, असं होत नाही. झालं ते फार लकीली होत असतं, म्हणजे त्याला आपण जनरलाइज करू शकत नाही. आणि मार्केटमध्ये काय असतं की लोकांना एक्सेप्शनल गोष्टीला जनरलाइज करायची खूप सवय असते. म्हणजे कुणीतरी एखादा बीएचा कधीतरी युपीएससी टॉपर आला की तिथून पुढे बीएच्या जनरेशन वाया जातात युपीएससी करण्यामध्ये. असं नसतं, म्हणजे बीए केलं म्हणजे होणारच असं नाही. आणि एखादा खूप IIT वाला, MBBS वाला होईलच असंही गॅरंटी नसते. त्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे बघताना फक्त एवढं केलं की झालं असं नसतं कुठल्याही बाबतीमध्ये. ज्याला आपण जैन फिलॉसॉफीमध्ये लॉ ऑफ कॉजेशन घेऊया, किंवा अजून कुठल्याही बघ, अनेकांतवाद त्याला ज्या म्हणतात, की प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे भरपूर कारणं असतात. म्हणजे आता एखादा टॉपर आला तर तो टॉपर याच्यामुळे नाही आला की त्यानं, की सर तो फक्त रात्री अभ्यास करायचा, दिवसा झोपायचा म्हणून टॉपर आला, असं नाही होत, राईट. काही ना काहीतरी असतं, प्रत्येकाला आपापली एक स्ट्रॅटेजी असते, प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार काही गोष्टी वर्क होत असतात. तर त्या तर आल्याच. तर बेसिक मिनिमम पहिली गोष्ट येते की कंटेंट हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. बेसिक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत, जसं डेफिनेशन्स असतील, काही कन्सेप्ट असतील, आणि बेसिक मिनिमम कंटेंट पण लागतं, जसं की आर्टिकल हे लक्षात ठेवावेच लागतात. जसं करंट अफेअर्समधल्या काही फॅक्च्युअल गोष्टी असतील त्या आपल्याला लक्षात ठेवाव्याच लागतात. म्हणजे कंटेंटचा एक भाग झाला. दुसरा एक भाग जो येतो समोर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, की विषयानुरूप अभ्यास झालेला पाहिजे. जसं एक मी जनरल साधारण जे बघतो, MPSC मध्ये पाट्या टाकायचं काम खूप असतं. सकाळी गेलं, रिडिंगमध्ये बसायचं, समजा 8ला नाश्ता वगैरे करून रात्री 10-11 वाजेपर्यंत फक्त वाचून काढायचं, फक्त वाचून काढायचं. वाचून काढणे म्हणजे अभ्यास नाही, पहिले ही गोष्ट क्लिअर करून घ्या. वाचणे ही अभ्यासाची पहिली पायरी आहे, जिथून अभ्यास सुरू होतो ती गोष्ट. आणि जर इथून पुढचे किंवा मागचे 1-2 वर्षातले पेपर तुम्ही बघितले, जसं आता राज्यसेवा मेन्सचा जर प्रश्न बघितला तुम्ही, एका साईडला किल्ले दिले आणि एका साईडला लॅटिट्यूड दिलं, ते पाठ करून होणार नाहीये, राईट. अप्लिकेशन बेस्ड कन्सेप्ट, तर लॅटिट्यूड तुम्हाला माहिती पाहिजे, महाराष्ट्राचा बेसिक मॅप माहिती पाहिजे, जिल्ह्याचं एक साधारण लोकेशन तरी तुम्हाला माहिती पाहिजे, आणि मग थोडीशी एक आयडिया की कुठला जिल्हा, कुठला किल्ला कुठल्या जिल्ह्यामध्ये असू शकतो, बरोबर आहे. त्याशिवाय ते होणार नाही. राज्यसेवा प्रिलिम्सचे प्रश्न घ्या, कंबाईनचे इकॉनॉमीचे प्रश्न घ्या. आता नुसतं असं नाही की तुम्ही काहीतरी पाठ केलं आणि तेच परीक्षेमध्ये आलं, राईट. त्यामुळं विषयानुरूप अभ्यास असला पाहिजे. कंटेंट तर पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट विषयानुरूप अभ्यास, की जिओग्राफी कशी केली पाहिजे, तर जिओग्राफीचा एक अभ्यास करण्याची वेगळी पद्धत आहे. पॉलिटीचा अभ्यास कसा केला पाहिजे त्याची एक वेगळी पद्धत आहे, राईट. हिस्ट्रीचा कसा केला पाहिजे त्याची एक वेगळी पद्धत आहे. तर ही एक गोष्ट झाली. त्यानंतर महत्त्वाचा जो रोल येतो की विषयानुरूप, आणि दुसरं असतं परीक्षा भिमुख अभ्यास, ज्याला आपण म्हणतो. बऱ्याच वेळेला बॅच लॉन्च करताना आपण हे नाव वाचतो, परीक्षा भिमुख अभ्यास. परीक्षा भिमुख म्हणजे नेमकं काय, तर बऱ्याच वेळेला आता तरी थोडंसं डिस्टिंक्शन कमी झालं. एखादा UPSCची तयारी करतोय, एखादा कंबाईनची तयारी करतोय, एखादा सरळ सेवेची तयारी करतोय, आणि त्याला पॉलिटीचा अभ्यास करायचा. सगळीकडे सारखा करून चालणार आहे का? अजिबात नाही. प्रत्येक एक्झामची, प्रत्येक पोस्टची वेगवेगळी रिक्वायरमेंट असते, त्याच्यानुसार आपण आपल्याला मोल्ड केलं पाहिजे. तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. उठसूट कोणी नुसतं पाठ करणार परीक्षेला जाणार, आणि नंतर बदनाम कशाला करणार की अभ्यास करून फायदा होत नाही. तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की आता मेन्स झाली ना, बऱ्याच जणांना विचारा तुम्ही, काही नाही, अभ्यास नाही केला तरी तेच लेवलला आहे, अभ्यास केला तरी त्याच लेवलला आहे. असं होत नसतं. एक तर तुम्ही अभ्यास काहीतरी चुकीचा करताय, किंवा कुठेतरी दुसरीकडे लॅकून आहेत, राईट. त्यामुळे ही गोष्ट पहिले क्लिअर केली पाहिजे की आपण कुठे जातोय आणि का जातोय. कुठे म्हणजे कोणती परीक्षा आपण टार्गेट करतोय, त्याची रिक्वायरमेंट काय, त्याच्या काय पद्धतीचे प्रश्न विचारलेत, सिलेबस काय पद्धतीचा दिलेला आहे. आता बऱ्याच लोकांना शेवटच्या 8 ते 15 दिवसामध्ये ही गोष्ट सांगावी लागली की बाबांनो, जो काय पॉलिटीचा सिलेबस आहे GS2चा, त्याच्यामध्ये जे ऍक्ट चालू होतात ते 1861 पासून चालू होतात. 1773, 1813, 1833 पाठ करायची गरज नाही. पोरांनी 2-2, 3-3 महिने घातले सुरुवातीला सगळे ऍक्ट पाठ करण्यामध्ये. सिलेबस आपण बघत नाही. सगळ्यात महत्वाची एक चूक काय होते सगळ्यांची,
सिलेबस न बघणे. दुसरं PYQ, तो तर खूपच मोठा टॉपिक आहे की PYQचं अनालिसिस कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. PYQच्या नावात पण तेच गोष्टी आहेत, फक्त प्रश्न सोडवणे. प्रश्न सोडवण्यानं काहीच होत नाही. प्रश्न सोडवणे हा एक तुमचा नंतरचा पार्ट झाला. हा प्रश्न अनालिसिस करत असताना जे काय पॉईंट आहेत, मला वाटतं आपण यूट्यूबला पण ते एक लेक्चर टाकलं होतं, जर कोणी बघितलं नसेल तर ते बघून घ्या. इथं ते चालू केलं तर उजळेल, आपल्याला संपणार नाही आपला सेमिनार. आपल्या महत्त्वाचे मुद्दे पुढचे यायचे राईट. एक आपण बघितला बेसिक मिनिमम कंटेंटचा होता. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा काय होता की परीक्षा अभिमुख अभ्यास असला पाहिजे. कुठल्या परीक्षेची काय डिमांड आहे राईट, त्यानुसार एक अभ्यास असला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आजकाल समोर येते ती जसं कॉमन सेन्स काही म्हणतं, कोण म्हणतं लॉजिक म्हणतं, कोणी अप्रोच म्हणतं किंवा बाकीच्या काही गोष्टी म्हणतात. तर ती काय आहे, ती कशी वापरायची, त्याचा कसा फायदा होतो, तो अगेन प्रत्येकाचा आपापल्या लेवलची थिंकिंग असते राईट. प्रत्येक जण कुठल्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं बघेन आणि त्याला कशा पद्धतीनं उत्तर दिसेल हे त्याचं. म्हणजे आता मला वाटतं प्रिलिम्सचे पेपर झाल्यानंतर बऱ्याच जणांचा असा रिस्पॉन्स होता की सर एकदा अप्रोचचे सगळे लेक्चर केले, उत्तर असे ब्लिंक व्हायला लागतात अरे हेच उत्तर आहे, अरे हेच उत्तर आहे. असं काय होतं, ज्या लोकांनी त्याच्यावर खूप चांगलं काम केलं, म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चनचं अनालिसिस केलं, काय पद्धतीनं प्रश्न विचारतात, ऑप्शन्स कसे सेट केलेले असतात, हे सगळं जेव्हा कळायला लागतं ना, तेव्हा अननोन जरी प्रश्न असला तरी एक हिंट कळायला लागते की अरे हां इथे हे असू शकतं, इथे हा शब्द दिलेला असू शकतो. त्यात डायरेक्टली प्रश्न तर आपण बघणारच आहेत पुढे राईट. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं गोष्ट काय होते की काही काही जणांचा अभ्यास खूप चांगला असतो राईट, पण पेपरमध्ये गेले की मार्क पडत नाहीत. ते कोणीतरी सांगितलं होतं टेम्परामेंट. टेम्परामेंट ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती 1-2 दिवसात, एका महिन्यात डेव्हलप होत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर फार बारकाईनं चांगलं काम करावं लागतं. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करावं लागते, तर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपण एखादा प्रश्न सोडवतो, एखादी मॉक टेस्ट सोडवतो, तेव्हा तो फील आयोगाचा आला पाहिजे. काहीतरी टाइमपास करत चाललोय, गप्पा मारतोय, टेस्ट देतोय, टेस्टवरून आलोय, असं करून चालत नाही. कारण काय होतं, मग तुम्ही असं करता करता अचानक पेपर येतो आणि मग तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळायला लागतं काहीतरी वेगळं होणार आहे, काहीतरी वेगळं होणार आहे. मग त्याचं प्रेशर म्हणा किंवा त्याचं काय अजून काही गोष्टी म्हणा, मग त्यामुळे काय होतं की अनफोर्स्ड इयर्स ज्याला आपण म्हणतो किंवा सिली मिस्टेक्स ज्याला आपण म्हणतो त्या व्हायला लागतात. कारण काहीतरी नवीन घडणार आहे. कारण माइंडला जेव्हा एखादी गोष्ट नवीन घडणार आहे म्हटलं की ते त्याला प्रिपेड नसतं आणि मग तिथे चुका व्हायला लागतात. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या सवयीचा भाग बनते, जेव्हा तुमच्या बाबतीमध्ये क्लासिकल कंडिशनिंग व्हायला लागते, तसं बरोबर तुम्हाला माहिती आहे मेसवर गेलं आणि तिकडून प्लेट वाजल्या की लगे इकडून सलावेशन चालू होतं की माहिती आहे थोड्या वेळानं थाळीत हे येणार आहे ते येणार राईट. अशा पद्धतीनं बॉडीचं क्लासिकल कंडिशनिंग झालं पाहिजे की पेपरमध्ये गेल्यानंतर मी पहिले काय करतो, पेपर सुरू झाल्यानंतर मी काय करतो, ॲट दी एंड म्हणजे जेव्हा माझे बरेचसे प्रश्न सोडून झाले असतात आणि काही डाऊटफुल प्रश्न राहतात तेव्हा मी काय करतो, हे सगळं डोक्यामध्ये फिक्स असलं पाहिजे. आणि प्रत्येकाची आपापली स्टाईल असली पाहिजे राईट. अपना अपना स्टाईल होता, मैं बच्चे और औरतों पे हात नाही उठाता राईट. तसं आपापली एक स्टाईल असली पाहिजे की मला काय करायचंय, कुठला प्रश्न आला तर कुठला सोडवायचा आहे, कुठला नाही सोडवायचा आहे. मेन कंबाईनच्या पेपरमधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय, तुम्हाला स्पीड ब्रेकर कळत नाहीत, तुम्हाला ट्रॅप क्वेश्चन कळत नाहीत आणि बरेच लोकांना इगोवर घ्यायची सवय असते. अरे मी तर MIT मधून इंजिनिअरिंग केलंय, अरे मी तर ह्या कॉलेजचा इंजिनियर आहे, मला हा प्रश्न सुटत नाही का. 3 मिनिट 3.5 मिनिट गेले, प्रश्न सुटला, पण पुढचे जे 2 सोपे प्रश्न होते ते बघायचेच राहिले. मग पेपरवरून आल्यानंतर सर सोपे प्रश्न बघायचेच राहिले, ये तुझा सत्कारच करतो. ही काय होते प्रॅक्टिकल गोष्टी. तुम्ही बघा तुमच्या आसपास कुणीतरी असं असेल जे म्हणेल की सर 91चा अटेम्प्ट झाला आणि जे 9 राहिले होते त्यातले 5 एकदम सोपे होते. काय करायचं काय मला हे सांगा. त्यामुळं ते ओव्हरऑल जे टेम्परामेंट आहे की पेपर सोडवण्याचं, ते आत्तापासून डेव्हलप केलं पाहिजे आणि कॉन्शियसली केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला मॉक टेस्ट ही प्रॅक्टिससाठी असते, तिथं ट्रायल अँड एरर केल्या पाहिजे, तिथं एक्सपेरिमेंट केले पाहिजे आणि मग एक शेवटी आपापली स्टाईल डेव्हलप केली पाहिजे. सगळ्यात बेसिक गोष्ट काय असते, पेपर गेल्या गेल्या तुम्ही पहिले पेपर स्कॅन केला पाहिजे. मी कितीतरी वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की पेपर स्कॅन करा. बऱ्याच लोकांना मागच्या कंबाईनच्या नंतर कळलं की प्रश्न 22 आलेत कशाचे, ॲप्टिट्यूड रिजनिंगचे. तोपर्यंत आपण भरपूर वेळ घातलेला होता, कुणीच वाचू शकत नाही. जर तुम्ही सुरुवातीला बघितलं असताना की 22 प्रश्न आलेत, मला माहिती आहे मला ते प्रश्न वाढायला किती वेळ लागणार आहे, माझं स्ट्रेंथ काय, माझा विकनेस काय, मला त्याला सुरुवातीला घ्यायचं, मध्ये घ्यायचं, शेवटी घ्यायचं, हे झालं. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे किंवा हे जे एक्झामचं एक टेम्परामेंट ज्याला आपण म्हणतो ते डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय कंबाईन तरी सारख्या परीक्षेमध्ये व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मला जेव्हा लोक म्हणतात ना की सर सुरुवातीला कंबाईन काढतो नंतर राज्यसेवा काढतो, कंबाईन काढणं एवढी सोपी परीक्षा नाहीये. सिंपल रिझन काय की मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे, परफॉर्मन्स प्रेशर भयानक आहे. तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे विथ ॲक्युरेसी सोडवायचे राईट. तुम्ही एक प्रश्न चुकवला तर 500-600 पोरं तुमच्या पुढे जाणार आहेत. त्याच्यापेक्षा डिफिकल्ट अजून मेन्स आहे, मार्क फार कमी आहेत.
प्रश्न फार कमी आहेत. तुम्ही 1-2 सोपे प्रश्न चुकवले आणि तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असलात, डायरेक्ट पुढच्या प्रिलिम्सची वाट बघणे, बाकी विषयच नाही आहे काय, राईट. राज्यसेवेमध्ये तरी उलट कसं होतं की समजा रिटर्नचा पेपर आहे, माझा एसे अर्धाच राहिला, काहीच प्रॉब्लेम नाही, 2-3 मार्काचा फरक पडला, मी HRDला कव्हर केला, मी पेपर 1 मध्ये माझं हिस्ट्री स्ट्रॉंग होतं तिथं कव्हर केला, पॅचअप झालं. तुम्हाला एक चान्स तरी मिळतो. कंबाईन व्हेरी डिफिकल्ट, मार्जिन ऑफ एरर फार कमी. त्यामुळे जे लोक मला म्हणतात सर पहिले कंबाईन काढतो, थोडा विचार कर, थांब, विचार कर, मग पुढे जा. स्टॉप अँड गो डिटर्मिनेशन, स्टॉप, थिंक अँड देन गो अहेड, राईट. कारण ते तेवढं सोपं नाही. आणि आजकाल सगळ्यात महत्त्वाचा एक मेजर फॅक्टर काय झालाय की ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. ज्यांचं ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग चांगलं नाहीये त्यांना 50 क्रॉस करणं व्हेरी डिफिकल्ट. मी तुम्हाला भीती दाखवत नाहीये, पण बी प्रॅक्टिकल, ही गोष्ट फार डिफिकल्ट आहे. ज्यांचं स्ट्रॉंग आहे ना त्यांना 55 क्रॉस करणं काहीच नाहीये. म्हणजे मी जे मला वाटतं OMR शेअर केली होती, त्यांना 67 काहीतरी मार्क पडलेले, त्यांना 2 दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं, निवांत पेपरला गेले. ॲप्टिट्यूड रिझनिंग खूप स्ट्रॉंग आहे, 22 पैकी 20ही पडायला बसलेत, राहिले काय बाकीचे 40-45 मार्क मिळवणं काहीच अवघड नाही, राईट. त्यामुळं तो एक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की आपलं विकनेस काय, स्ट्रेंथ काय, आणि मग त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी बनवणं. जे कोणीतरी म्हटलं म्हणून 10-10 तास प्रॅक्टिस करणं किंवा फक्त अर्धा तास एक करणं, जर तुमचं चांगलं नाहीये तर तुम्ही त्याला, तुम्हाला चांगल्या लेवलला जाण्यासाठी लागणारा वेळ दिला पाहिजे, कळलं का. हे अभ्यास करताना ती पण गोष्ट आली, म्हणजे टेम्परामेंटच नाही तर स्ट्रॅटेजी पण जो भाग आहे तो पण फार गरजेचा असतो, राईट. सिलेबस तर आहे जवळपास आजकाल, सिलेबसचा कोणालाच प्रॉब्लेम नाही, सगळ्यांकडे भरपूर सिलेबस आहे. PYQ तर 21,000 मुळे सगळ्यांचे घर घर 21,000 झाले. त्यानंतर अभ्यास सगळेच जण करतात, काही पाट्या टाकतात, काही रिडिंगला जाऊन जागा पकडतात, काहीला ACची जागा पाहिजे, ठीक आहे जाऊ दे सोडून. रिव्हिजन, रिव्हिजन एक खूप मेजर फॅक्टर आहे. ते ॲक्च्युली डूज अँड डोंट्स मध्ये येणारच होतं, पण आता आलंय तर घेऊ आपण. रिव्हिजनचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, मॅक्झिमम लोक रिडिंग करतात. रिव्हिजनच्या नावानं रिडिंग करणे, जे वाचलं तेच परत वाचणे, झालं माझं रिव्हिजन. हे रिव्हिजन नाहीये, हे रिडिंग आहे, राईट. रिव्हिजन कसं करायचं, काय करायचं मध्ये पण अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. फॅक्च्युअल गोष्टीचं रिव्हिजन कसं केलं पाहिजे, कन्सेप्च्युअलचं कसं केलं पाहिजे, अप्लिकेशनचं रिव्हिजन कसं केलं पाहिजे, अवघड फॅक्ट ज्या लक्षात राहत नाहीत त्या लक्षात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. खूप मोठा एरिया आहे तो अजून रिव्हिजनचा. मला वाटतं मी याच्यावर एक व्हिडिओ पण बनवलेला युट्यूबला, दुर्दैव काय 10-15 हजाराच्या वर व्ह्यू जात नाहीत. कट ऑफचं म्हणलं की 20-25 हजार सहज कट ऑफ. आणि प्रॉब्लेम तोच आहे, जे गरजेचं आहे ते आपण करत नाही, जे गरजेचं नाही त्याच्यामध्ये आपण जास्त इन्व्हॉल्व होतो, राईट. त्यामुळे तो रिव्हिजनचा एक भाग जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे, की फॅक्च्युअल गोष्टीचं कसं केलं पाहिजे, कन्सेप्च्युअलचं कसं केलं पाहिजे, आणि रिडिंग न करता रिव्हिजन कसं केलं पाहिजे, हा एक. दुसरा हा नुसता रिव्हिजन करण्याचा भाग झाला, आणि कधी केलं पाहिजे हा सगळ्यात मेजर फॅक्टर आहे. आता मी UPSCला मेंटरिंग करतो, सगळीकडे बघतो. जेव्हा असं होतं की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आज हिस्ट्री वाचायला घेतला, बरोबर, तुमचं संपला, एक 15 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये हिस्ट्री संपला, जे काही पुस्तक असेल तुम्ही सगळं पाठ करून टाकलं. 2 महिने 3 महिने तुमचे बाकीचे विषय चालले, 3 महिन्यानंतर तुम्ही हिस्ट्री ओपन करता. तू लोकांना असं वाटतं की त्यातलं मॅक्झिमम आठवतं, असं वाटतं बऱ्याच वेळा की पहिल्यांदाच वाचतो की काय, मी वाचलंय का खरंच आहे. ज्यांना अंडरलाईन करायचं सवय नाही त्यांचा तो विषय संपला, राईट. वापस जरी नेऊन दिलं पुस्तक ते काय हरकत, राईट. त्यामुळं मला हे म्हणायचं की ते सायंटिफिकली असलं पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. फार एक्सेप्शनल लोक असतात माझ्या आयुष्यात मी बघितलेले की एक पाठी ज्याला आपण म्हणतो, एकदा वाचलं की विषय संपला. पण बाकीच्या नॉर्मल विद्यार्थ्यांना कमीत कमी 5 ते 7 वेळा कमीत कमी वाचलेलं पाहिजे, तर जाऊन परीक्षेमध्ये काहीतरी क्लिक होऊ शकतं, आठवू शकतं, काहीतरी हिंट मिळू शकते, अदरवाईज नाही. आणि ते पण सायंटिफिक वेनं झालेलं पाहिजे. डे 1 आहे, डे 2, डे 7 आहे, डे 15, डे 30, 60, 120, 120, 120, 120. म्हणजे या टप्प्यामध्ये जर आपण रिवाइज केलं, कारण सायकोलॉजीमध्ये जो मेमरीचा ग्राफ आहे ना, ॲज टाइम पासेस युअर चान्सेस टू रिटेन मेमरी आर व्हेरी लो. तुमचं हळूहळू ते कमी व्हायला लागतं, जसं वेळ पडायला लागतो. जितकं रिसेंट असेल, जितकं लवकर असेल तेवढं लवकर लक्षात राहतं. त्यामुळं त्या पद्धतीनं त्याला रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. मॉक टेस्ट पुढे येईलच म्हणा, तो डिटेलमध्ये, तो डिटेल घेऊ आपण. कंटेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही लाईन जी ड्रॉ केली ना, ही लाईन ड्रॉ करता आली पाहिजे. लाईन ड्रॉ करणं म्हणजे काय, की किती खोलात आणि किती वाचलं पाहिजे. आणि मॅक्झिमम गोंधळ कुठे होतं, राज्यसेवा मेन्सच्या बाबतीमध्ये जरी मी बघितला, 60 मार्काला हिस्ट्री आहे, पण मेन्सच्या 60% अभ्यास हिस्ट्रीचा केला जातो. कळलं काय होतं. आणि हिस्ट्री असा अथांग सागर आहे, एकदा तुम्ही आतमध्ये घुसले ना, तुम्ही अफगाणिस्तान, पर्शिया, कुठं कुठं ओमेन बिमेन कुठं निघणार काही कळणार नाही, राईट.
त्यामुळे ती लाईन ड्रॉ करता आली पाहिजे की कुठल्या विषयाला किती डेप्थपर्यंत जायचं आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट करायची गरज नसते. मी तर आतापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगितलं की हे येत नाही, पॉप्युलेशन एक्सप्लोजर एसे येत नाही, करू नका, नाहीच करा. नाहीच आला एसे, आला तरी ऑलरेडी मी प्रिपेअर्ड आहे. जरी तो प्रश्न माझा चुकला तरी काही हरकत नाही, पण मी त्यासाठी अजून दुसरा अल्टरनेट शोधून ठेवलाय. त्यामुळे ही लाईन ड्रॉ करा, मला कुठपर्यंत जायचंय कंटेंटमध्ये. एका सर्टन लेवलच्या वर कंटेंट हे मारक होतं. काय होतं, निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याचा पडायला लागतो. कारण आपण कंटेंटचा इतका जास्त विचार करायला लागतो, आपला कॉमन सेन्स जातो, आपली साध्या साध्या गोष्टी निघून जातात आणि आपण प्रत्येक वेळेला हे आठवलं का, हे वाचलं का, त्या पुस्तकात काहीतरी दिलं होतं का, ह्या टेस्टमध्ये हा प्रश्न विचारला होता का, नाही मग दुसराच ऑप्शन असेल, तिसराच ऑप्शन, कॉमन सेन्स आपण सोडून देतो. एक पुढे प्रश्न येणार आहे मेन्सचा, तुम्हाला सांगतो मी काय असतं कॉमन सेन्स, राईट. त्यामुळे कंटेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक लाईन ड्रॉ केली पाहिजे. कंटेंट इज मस्ट, ते असलंच पाहिजे, ते करणं गरजेचं पण आहे. बेसिक मिनिमम पाहिजेच, त्याशिवाय होणारच नाही, राईट. तुम्हाला बॅटच हातात धरता येत नाही, तुम्ही टेस्ट मॅचमध्ये 10 बॉलही खेळू शकणार नाही. ऍटलिस्ट तुम्हाला दोन्हीसारख्या पाय पुढे नेऊन बॅट पुढे नेऊन तेवढं डिपेंड तर करता आलं पाहिजे ऍटलिस्ट, राईट. त्यानंतर बाकी तुम्ही खेळू शकता. बेसिक मिनिमम गरजेचंच आहे, पण त्याच्या पुढं कंटेंट हे मात्र तुम्हाला कुठेतरी पेठेचा प्रवास तुमचा वाढवायला लागतं, राईट. त्यामुळे ही गोष्ट पहिले समजून घ्या. त्यानंतर अप्रोच ही खूप मोठी गोष्ट आहे. अप्रोच म्हणजे साध्या थोडक्यात सांगायचं झालं तर प्रश्न सोडवण्याचा योग्य मार्ग. मग तो लॉजिकल असेल, तो कंटेंटमधून आलेला असेल, तो अप्लिकेशन बेस्ड असेल, कोणाला इंट्युशनचा आलेला असेल, काही व्हॉट एव्हर असेल, तो एक वे, इट इज अ वे टू सॉल्व्ह क्वेश्चन्स, राईट. मग ते लॉजिकली सोडवा, ते इलॉजिकली सोडवा, ते पाठ करून सोडवा, व्हॉट एव्हर. अप्रोच पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्या प्रश्नाला काय अप्रोच असू शकतो. आणि याच्यामध्ये अजून एक बघितलं, राज्यसेवेमध्ये मेन्सच्या 2 दिवस आधी तो मेसेज टाकला बघा की पेपर 2चं लॉजिक पेपर 3ला वापरू नका, पेपर 4मध्ये 2 स्टेटमेंट असतील तर 1 स्टेटमेंट. ते प्रत्येक पेपरनुसार व्हॅरी होत आहे, प्रत्येक विषयानुसार व्हॅरी होत आहे. हिस्ट्रीला काय असेल ते जिओग्राफीला सांगता येत नाही, ते पॉलिटीला सांगता येत नाही, गणितामध्ये कशा पद्धतीनं फ्रेम केलेत त्यांचा माइंडसेट वेगळाच असतो, राईट. त्यामुळे इथे पण अप्रोच जो आहे तो प्रत्येक विषयानुसार असला पाहिजे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, त्या लोकांचे राज्यसेवा प्रिलिम्स 2022ला 130-135 मार्क होते, त्यांना 23ला 98, 97, 105, 102 मार्क आले. असं का झालं, ती सवय लागली. डेट दिली की त्याच्यावर डाऊट घ्यायचा, 77 आहे का 78 आहे, करा रॉंग, हे आलं ते करा रॉंग, इथे आलं ते करा. तर तो जो अप्रोच आहे मेन्सचा, तुम्ही घेऊन प्रिलिम्सला गेले की तुमचा कार्यक्रम संपला. आपण अप्रोचचे लेक्चर बंद केले होते, मला बरेच जण मेसेज करायचं ते कधी घेणार, प्रिलिम्स नंतर घेऊ. थांबा म्हटलं, ते डोक्यात घुसू नका. ते डोक्यात घुसलं की प्रिलिम्सला कार्यक्रम होणार आहे, राईट. प्रिलिम्सला एक वेगळी डिमांड आहे, कारण सिंपल गोष्ट एक आहे, प्रिलिम्समध्ये सिलेबस दिला नाही, प्रिलिम्समध्ये डायरेक्ट विषय दिलेत, डायरेक्टली विषय दिलेत, सिलेबस दिलेला नाही. मेन्समध्ये सिलेबस दिलाय आणि सिलेबसला धरूनच प्रश्न विचारतात. आपण GS4च्या कंटेंटच्या बॅचमध्ये व्हर्च्युअल रियालिटी एक टॉपिक घेतला, त्याच्यावर एक प्रश्न आला. इंटरनेट ऑफ थिंग्स टॉपिक मेन्शन केलं सिलेबसमध्ये, त्याच्यावर एक प्रश्न आला. बायोसेफ्टी सिलेबसमध्ये मेन्शन केलं, त्याच्यावर प्रश्न आला. सिलेबसला धरूनच शक्यतो प्रश्न असतो. फार थोडे प्रश्न इररिलेव्हंट असतात, आपल्याला वाटतात, पण ते इनडायरेक्टली लिंक्ड असतात. त्यामुळे मेन्सची रिक्वायरमेंट ही वेगळी आहे, प्रिलिम्सची रिक्वायरमेंट ही वेगळी आहे, हे पहिले समजून घ्या. प्रत्येक वेळेला वन साईज फिट्स ऑल यांना होणार नाही, राईट. त्यामुळे हा अप्रोचचा भाग झाला. कॉन्फिडन्स हा तर गरजेचा आहे. ॲटलिस्ट जोपर्यंत तुम्ही एकदा प्रिलिम्स क्लिअर करत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स फार गरजेचा असतो. तो व्हॉट एव्हर कसा काही येईना, म्हणजे कशातून काही येईना. मला अजून चांगलं आठवत आहे, माझे जेव्हा CAPFचं जे सिलेक्शन झालं होतं, मला वाटतं 1च महिने UPSC प्रिलिम राहिली होती. सुधाकर सरांना म्हटलं, सर काय अभ्यास झाला नाही काय, अरे तुझी होत असते म्हणे, आता तुझं सिलेक्शन झालं, तुझी होत असते. आणि लिटरली सांगतो, काहीच अभ्यास नव्हता पण प्रिलिम्स क्लिअर झाली. कशामुळे, कॉन्फिडन्स. बऱ्याच वेळेला अभ्यास करून का पास होत नाही, एक तर लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो आणि परफॉर्मन्स प्रेशर. मी तेच सांगतो कायम, सगळ्यांना वाटतं की आता घरचे मागं लागलेत, लग्न करायचंय, 4-5 वर्ष झाले जॉब नाहीये, हे करू, प्रेशर येतं. आणि मग त्या प्रेशरमध्ये काय व्हायला लागतं की आपण सिली मिस्टेक्स करायला लागतो. आत्ताच एक्झाम्पल सांगतो, आपले एक स्टुडंटच आहेत, IT मध्ये जॉब करतात, सुट्ट्या टाकलेल्या होत्या, 2 पेपरच्या मध्ये HR चा फोन आला, एकदा आला, निग्लेक्ट केला, 5 वेळा फोन आला, कॉल बॅक केला, त्याला विचारलं कधी जॉईन करतोय. त्या प्रेशरमध्ये 2-3 सिली मिस्टेक पेपर 4 मध्ये केल्या. कळतं का. थोडं जरी प्रेशर आलं तरी काय होतं की कुठंतरी प्रेशर जास्त टाइमचं, परफॉर्मन्सचं, त्यामुळे थोडं थोडं मिस्टेक व्हायला लागतात. त्यामुळे त्याच्यावर पण काम केलं पाहिजे कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी. कॉन्फिडन्स कुठून येतो, पहिला तर कॉन्फिडन्स हा येतो की मी प्रश्न सोडवतोय, माझे बरोबर येत आहेत, टेस्टमध्ये मला चांगले मार्क पडत आहेत, मी थोडं डिलाइटफुली हाय
मस्त एकदम चांगला कॉन्फिडन्स असतो की मी आता डीसी DYSP, बरेच लोक ते रिडिंगमध्ये बेंचवर लिहून ठेवतात DYSP रँक 1 रँक 2, तर तसा कॉन्फिडन्स तिथून एक येतो, राईट. दुसरा एक कॉन्फिडन्स असा असतो की आपण जे काय ऑलरेडी पाठीमागं केलेलं आहे, जसं दुसऱ्या कुठल्या परीक्षेत तुम्ही पास झालेला असाल किंवा अकॅडमिक्समध्ये तुम्ही स्ट्रॉंग असाल, तो एक कॉन्फिडन्स नॅचरली असतो की मला ग्रॅज्युएशनमध्ये म्हणा कधी ग्रेड 1 पेक्षा चांगले मार्क पडलेत, 10वी 12वी मेरिटेड स्टुडंट आहे मी, मला काही प्रॉब्लेम येणार नाही. तो एक कॉन्फिडन्स असतो. तो कॉन्फिडन्स आणणं फार गरजेचं आहे, राईट. मग तो कशातून काही ना, बऱ्याच वेळेला अप्रोचच्या लोकांनी वापर कॉन्फिडन्ससाठी केला. मला अजून काल का परवा कोणतरी म्हटलं, सर बोर झालं की मी अप्रोचचे लेक्चर बघतो, मला चांगलं वाटतं. कुठून काही ना, पण कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. जोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही ना, तोपर्यंत मी तसं करू शकणार नाही, पास होऊ शकणार. त्यातल्याच ज्यांचं पहिल्यांदा प्रिलिम्स पास व्हायची आहे ना, त्यांना कॉन्फिडन्स, एक वेळ ओव्हर कॉन्फिडन्स गरज ठीक आहे, अंडर कॉन्फिडंट कधीच परीक्षेला जाऊ नका, कधीहीच जाऊ नका. हे ज्याला आपण म्हणतो ना की ड्रुप्ड शोल्डर म्हणतो ना, तसं कधीच नाही झालं पाहिजे. तुम्ही कधी पण ॲटलिस्ट थोडंसं कॉन्फिडंट तरी असलं पाहिजे. हार्डवर्क गरजेचं आहे, फक्त तो राईट डायरेक्शनमध्ये असला पाहिजे. अदरवाईज काय होतं की तुम्ही प्रयत्न करताय, खूप अभ्यास करताय, रिझल्ट दिसत नाही, घरच्यांना असं वाटतं पोरगं जाऊन टाइमपास करतं का. कधी कधी आपण प्रामाणिकपणे खूप अभ्यास करत असतो, आपल्याला माहिती नसतं की नेमकं काय करायचं, कसं करायचं, किती प्रमाणात करायचं, राईट. आता एखाद्याला चहा दिला, पावडर दिली, साखर दिलं, दूध दिलं, सगळं दिलं, त्याला माहीतच नाही काय किती प्रमाणात टाकायचं. त्यानं 2 किलो चहा पावडर टाकली 1 लिटर दुधामध्ये, काय होणार आहे, घट्ट होऊन जाणार, राईट. असं काहीतरी चित्रविचित्र होऊ शकतं. त्यामुळे राईट प्रमाण, अप्रोप्रिएट एक शब्द आहे त्याला, अप्रोप्रिएट असलं पाहिजे. कशामध्ये, हार्डवर्कमध्ये, कुठे काय कसा, प्लस सोबत एक नवीन गोष्ट येते आजकाल, स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क म्हणजे काय, अभ्यासातल्या छोटे छोटे मेथड असतात. साधा अपॉइंटमेंटिंग बॉडीज जे आहेत, तर कोणाचा कार्यकाळ किती आहे, कोणाला रिअपॉइंटमेंट असते, कोणाला रिमूव्ह कसं केलं जातं, कम्पॅरेटिव्हली चार्ट वगैरे बनवणं आणि ते कम्पॅरेटिव्हलीच लक्षात ठेवणं, म्हणजे परीक्षेत जाऊन कन्फ्युजन होणार नाही. बऱ्याच वेळेला काही न्यूमॅनिक्स बनवणे, काही ट्रिक्स बनवणे, कुठेतरी लिंक करून ठेवणे किंवा काहीतरी करणे जेणेकरून तुम्हाला ते कन्फ्यूज होणार नाही. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल सांगतो. ह्यावेळेस आर्टिकल 23 विचारलं होता, जस्ट पेपर जायच्या आधी. मला माहिती आहे मला कन्फ्यूज करतं 23-24. सहज लक्षात आलं, पहिले वुमन आहे, वुमनला लेबर झालं की चाइल्ड येतं, ते नॉर्मल डिलिव्हरी प्रोसेस आहे. पहिले वुमन नंतर चाइल्ड, झालं. 23-24 काही किती टाका, आणि ऑप्शनमध्ये 3 नंबरला 23 होता, 4 नंबरला 24 होता. कन्फ्युजन करणारच होता, कारण त्यांनाही माहिती आहे विद्यार्थी कुठे कन्फ्यूज होऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी काही ना काहीतरी करून ठेवलं की परीक्षेत कन्फ्युजन होणार नाही, वेळ वाचेल आणि कॉन्फिडन्स पण असतं. हां, चला हा माझा प्रश्न बरोबर आला, मग त्याचा इम्पॅक्ट पुढच्या प्रश्नावर पडत असतो, राईट. त्यामुळे हे झालं तुमचं मोटिवेशन. फार गरजेचं असतं, ते कशातून काय ना, नंतर छापायचे म्हणा किंवा काय करायचे म्हणा, पण मोटिवेशन करणं आहे. लग्नासाठी म्हणा, काय मोटिवेशन करणं गरजेचं, त्याशिवाय आपण बसतच नाही अभ्यासाला. मोटिवेशन कसं आणता येतं, अजून स्वतःला इन्सेंटिव्हाइज केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, काही काही जण इतका अभ्यास करतात आणि स्वतःला एवढं सेल्फ डाऊट म्हणा किंवा बाकी गोष्टीमध्ये की जगातला सगळ्यात वाईट माणूस मीच आहे, जगात जे काय सगळे पाप केले ते सगळे मीच केलेत, असं नकोय. सेल्फ मोटिवेशन म्हणजे काय की काय नाही, फार तर फार तुम्ही, मी 2 तास अभ्यास करायचं ठरवलं, केला, मी जाऊन चहा पितोय, राईट. मी 8 दिवस ठरवलेला अभ्यास केला, मी रविवारी जाऊन कुठेतरी बाहेर जेवतोय, मूवीला जातोय, काहीच प्रॉब्लेम नाही. एक मोटिवेशन मिळतं. आणि सायकोलॉजीमध्ये ते तसं वर्क करायला लागतं. आपण आपल्याला जेव्हा व्हॅल्यू द्यायला लागतो तेव्हा आपला एक कॉन्फिडन्स वाढायला लागतो आणि आपलं वर्कमधलं इफिशियन्सी वाढायला लागते, राईट. त्यामुळे ते पण गरजेचं आहे. नेक्स्ट, हां, आता काय करू नये हे फार गरजेचं आहे. मी नेहमी याच्यावर भर देत असतो. सगळी जनता तुम्हाला काय करावं ते सांगते, काय करू नये ते बरेच लोक सांगतच नाहीत. सगळ्यात पहिलं फक्त कंटेंटच्या मागे लागू नये. ते मी म्हणलं ना, लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे. एक सर्टन लेव्हलपर्यंतच कंटेंट, त्याच्या पुढे कंटेंट नाही. अभ्यासाच्या नावाखाली ते झालं आपलं, फक्त पाट्या टाकू नये. फक्त वाचणे नाही, वाचण्याच्या पलीकडे अभ्यास असतो. वाचणं ही फक्त एक स्टार्ट आहे. चिंतन, मनन, श्रवण जे आपण काय म्हणतो ना, ते रिअलमध्ये असलं पाहिजे, राईट. ते करणं अवघड आहे. मी स्वतः जेव्हा करायला घेतलं ते अवघड, डिफिकल्ट आहे, पण ते गरजेचं. आणि 2 गोष्टी असतात, एक गरजेचे, दुसरं असतं सोपे. आणि कुणी असू दे, मी सांगतो, पहिले आपल्याकडे जातात, जे सोपं आहे ते आपण करतो, जे गरजेचं आहे ते कधी सेकंडरीच राहतं. आपल्याला माहिती आहे की ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग शिवाय कंबाईन पास होणार नाही, पण नाही, आधी हिस्ट्री करतो, आधी पॉलिटी करतो, मग करू, पुढच्या आठवड्यात स्टार्ट करू, झोपताना करतो, जाऊ दे आता दुसऱ्या दिवशी करतो, परवा करतो, शेवटी परीक्षा जवळ येते पण आपलं झालेलं नसतं, राईट.
त्यामुळं जे गरजेचं आहे ते केलं पाहिजे, जे सोपं आहे ते नाही. जे सोपं आहे ते तर कोणीही करणारच आहे. जे गरजेचं आहे जो करेल तो ॲडव्हान्टेज घेऊन जाणार आहे, राईट. त्यानंतर कोणताही विषय टॉपिक संपवण्याची घाई, खूपच मोठा विषय हा. मी खूप बघितलं प्रत्येकाचं काय असतं की सर प्रिलिमच्या आधी 4 वेळा वाचून झालं पाहिजे, प्रिलिमच्या आधी 10 वेळा वाचून झालं पाहिजे, आणि मग ती संपवण्याची घाई. झप 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 वाचतोय, थोड्या वेळानं जर प्रश्न विचारला ना येत नाही. मग करतोय कोणासाठी? दाखवण्यासाठी? कशासाठी करतोय? हा प्रश्न आपण काय विचारला पाहिजे. अजिबात घाई नाही. मी तर असे लोक बघितलेत, हा यांना माहिती, विकास सरांचे एक रूममेट आहे रामदास सर, आता IRS IT येते. लिटरली उद्या पेपर आहे, आज एक नवीन टॉपिक वाचणं चालू आहे. लिटरली IRS आहे माणूस, सोपी गोष्ट नाही आहे UPSC मधून पोस्ट काढणं. तर ती सवय, थिंकिंग एकदम निवांत, जेवढं करतो तेवढं चांगलं करेन, थोडंच करेन पण चांगलं करेल, राईट. त्यामुळे ही सवय कायम लावा. जे करतोय ते चांगलं करा, त्यातला प्रश्न चुकू देऊ नका, तुम्ही पास होता. पास होण्याचा अजून एक गोष्ट सांगतो. जर समजा मी एक्झॅक्टली कॅल्क्युलेट केलं तर 22 आणि 23चा पेपर जेव्हा काढला ना मी, 106 कट ऑफ जो आणला होता, जवळ गेलो होता, पण एक प्रश्नामुळे आपला फक्त समजा 108 लागला. तर मी कम्पेअर केले, किती मुलं समजा साधारण 22च्या परीक्षेला बसले, किती 23च्या परीक्षेला बसले, आणि मग एवढे सिलेक्ट झाले तर त्यांना किती मार्क पडले पाहिजे, त्या मार्काला किती प्रश्न बरोबर आले पाहिजे. आता त्यात फक्त असं होऊ शकतं की मला जे सोपे वाटले ते काही ना अवघड वाटू शकतात, पण ऑन अन ॲव्हरेज काढलं मी की किती प्रश्न बरोबर यायला पाहिजेत, किती आले तर स्कोर वाढू शकतो, किती डिफिकल्ट आहेत. तर एक्झॅक्टली तेच प्रमाण झालं. तर जे सगळ्यांचे बरोबर यायला पाहिजेत ना ते आपले बरोबर आले पाहिजेत. तो आपला चुकला की आपण बाहेर. एकदम बेसिक क्वेश्चन जो आहे त्यामध्ये तुम्ही जर चूक केली की मात्र बाकीचे लोक पुढे, कारण तेवढे 10,000 विद्यार्थी आहेत जे त्यात चूक करणार नाहीयेत. ॲज सिम्पल ॲज दॅट. अवघड प्रश्न मेरिट कधी डिसाईड करत नाही. काल आम्ही मेंटरिंगमध्ये बसलो होतो 4-5 जण, त्यात 2-3 PSI होते. तो शिमपेटरचा प्रश्न होता मागच्या वेळेस, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा. माझा चुकला, मी पास आहे. आमचे 135 वाला एक जण होता, त्याचाही चुकला, तो पास आहे. 151 वाल्याला विचारा, त्याचाही चुकलेला आहे, तरी तो पास आहे. बाकीची जनता अर्धी त्यात परेशान आहे की माझा तो प्रश्न चुकला. त्यांना काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. अवघड प्रश्न सगळ्यांनाच अवघड असतो, त्यांना मेरिट कधी डिसाईड होत नसतं, ॲटलिस्ट प्रिलिम्सचं तरी नाही. 6,000 10,000 खूप मोठी संख्या आहे, राईट. त्यामुळं बेसिक मिनिमम जे आहे ते आलंच पाहिजे, त्यात प्रश्न चुकला नाही पाहिजे, अदरवाईज मग झाला कार्यक्रम. त्यानंतर नुसतंच 21,000 मॉक टेस्ट सोडत बसू नये. आता हे मॉक टेस्टचं पुढे आपण डिटेलमध्ये घेऊया, याचे काय फायदे काय तोटे ते पण करूया. पुस्तक पाठ करत बसू नये, सगळ्यात मोठा ट्रॅप हा आहे. अजून कसं आहे माहिती आहे का, मार्केटमध्ये एक गोष्ट आली की त्याच गोष्टीच्या मागं, आणि ते पुस्तक घेतलं की ते लेखकापासून त्याचं मनोगतापासून तर शेवटपर्यंत सगळं लिहून काढायचं, त्याच्यावर रिसर्चच करायचा. सगळ्यात मोठी चूक ही आहे, कारण जोपर्यंत आपण सिलेबस PYQ नुसार थीम्स काढत नाही प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये, मेन्सच्या बाबतीमध्ये सिलेबस रेफर करत नाही, तोपर्यंत आपले टॉपिकच कव्हर होत नाही. तुम्हाला मी इकॉनॉमिक्सची गंमत सांगतो. GS4 मध्ये, आता मी ते शिकवल्यामुळे मला माहिती आहे, सिलेबसमध्ये कित्येक टॉपिक दाखवतो तुम्हाला, मार्केटमधल्या कुठल्याच पुस्तकामध्ये त्याला टच पण केलेलं नाही आहे, त्याच्यावर नेहमी प्रश्न येतो, राईट. असं जर केलं तर काय होणार आहे, जो हक्काचे मार्क आहेत ते आपले जातील, जो आपल्याला यायला पाहिजे होता तो आपला येणार नाहीये, आणि दुसरीकडे विनाकारण आपलं लक्ष डायवर्ट. म्हणजे सिंपल माझं एक एक्झाम्पल असतं, समजा जर 10 GB आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी आहे, राईट, त्यामध्ये 11 12 इव्हन 9 जरी ठेवली ना हँग व्हायला लागतो परीक्षेत. थोडी फ्री स्पेस जी ठेवतो ना आपण ती ठेवली पाहिजे, विनाकारण बाकीचा कचरा भरून काय होतं, महत्वाची जी गोष्ट आहे ती बाजूला राहते किंवा ती कॉम्प्रोमाइज व्हायला लागते. त्यामुळे ते सरसकट पाठ नाही करणं, ठरवलेले टॉपिक्स. जसं बघा Day 1 Day 2 मी जिओग्राफीचे टाकले होते की त्या थीम्स, कारण त्या मागच्या 2-3 वर्षात विचारले टॉपिक्स होते, आणि शक्यतो आउट ऑफ 100 60 प्रश्न त्याच थीम्समधून येतात. आउट ऑफ 60 तुम्ही 55 जरी करेक्ट केले ना 110 मार्क पडतात, राईट. बाकीच्या गोष्टी ते सोडून द्या, म्हणजे फक्त अभ्यासाचा भाग जरी आपण विचार केला तरी. त्यानंतर दर सोडवते, सोर्सेस बदलू नये. काही काही जणांना खूप सवय असते, अर्ध पुस्तक समजा किंवा अर्धा सिलेबस कम्प्लीट झालाय आणि कोणीतरी जवळ म्हणतो अरे हे पुस्तक लय भारी आहे, लगेच विचार करायला लागतो, अरे ते भारी आहे, मग त्याला 2 मार्क जास्त पडतील, मग हे बंद करतो, मार्केटमध्ये जातो, ते पुस्तक घेऊन येतो, ते वाचायला लागतो. असं अजिबात करू नका. एक सोर्स तोच बेस्ट सोर्स. ॲड ऑन करायचं असेल तर त्या सोर्समध्ये ॲड करा. आणि अजून PYQ अनालिसिस करत असताना एक सगळ्यात मोठी चूक लोक करतात, पेपरवरच सगळं लिहून काढतात. आपलं पुस्तक जर वाचलं असेल, त्यात मी लिहिलं होतं, एकदा पुस्तक वाचलं की फेकून द्या, लिटरली फेकून द्या, परत गरज नाही पडली. कारण तुमचा बेस सोर्स जो आहे त्यामध्ये ते लिहून ठेवणं अपेक्षित आहे. तुम्हाला असं वाटतं ना की माझ्या पुस्तकामध्ये ही महत्वाची गोष्ट नाहीये, तुम्ही तिथं स्टिकी नोट लावा किंवा अजून ॲडिशनल एक पेज टाका, तिथं लिहून ठेवा. परत परत 2-2 सोर्सेसची गरज पडली नाही पाहिजे. एक सोर्स जर मी वाचला,
तुम्हाला मी सांगतो, ज्या लोकांनी असं केलंय ना ते लोक 5 वर्ष तर खरं गरजच पडत नाही त्यांना. किती लोक असे आहेत की ज्यांनी 3-3, 4-4 वर्ष अभ्यास केलाय आणि त्यांनी असं केलं की माझं एकच सोर्स आहे आणि मी त्याच्यातूनच वाचतोय. फार रिअर, फार रिअर, फार कमी लोक आहेत जे एकच सोर्स वापरतात. 2-2, 3-3 सोर्स होणार नाही. मॉक टेस्ट जरी सोडवल्या, टेस्टमध्ये सिनॉप्सिस दिलंय, काहीतरी माहिती दिली आहे, परत ती रिवाइज करून टाका. त्यातली गोष्ट लगेच तुमच्या बेसिक सोर्समध्ये लिहून ठेवा. तिथल्या तिथं जेव्हा जेव्हा मी पॉलिटिचा पार्लमेंट चॅप्टर वाचेल तेव्हा तेव्हा पार्लमेंट विषयी मी काही माहिती काढलेली असेल तर तिथंच असली पाहिजे. थोडं इकडे वाचतो, थोडं तिकडे वाचतो, मग थोडं इकडे वाचतो. परीक्षेत जाऊन कन्फ्युजन, कुठं वाचलं, काय वाचलं, इकडे दिलं होतं का, तिकडे दिलं होतं का. अजिबात नाही. एक सोर्स, बेस सोर्स. रेफरन्स वापरा, रेफरन्स वापरण्याला काहीच हे नाहीये, पण त्यातलं कंटेंट काढून आपल्या बेसिक नोट्समध्ये किंवा बेसिक सोर्समध्ये आलं पाहिजे. राईट. त्यानंतर एकच टॉपिक वेगळ्या सोर्सेसमधून नाही, हे पण सांगितलं. PYQ अनालिसिस दुर्लक्षित करू नये, पण आता त्याच्यावर खूप जास्त फोकस झाला. कधी कधी काय होतं की अति जी गोष्ट होते ना, आता PYQ मला वाटतं अति व्हायला लागले. PYQ अनालिसिस, PYQ अनालिसिस एक सर्टन लिमिटपर्यंत गरजेचं आहे. याच्या आधी खूप निग्लेक्टेड होता. मला वाटतं 2016, 17, 18 पर्यंत हा खूप निग्लेक्टेड विषय होता PYQ अनालिसिस. त्याच्यानंतर जे काय मार्केटमध्ये बुक्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, क्लासेस, बॅचेस वगैरे, त्यामुळे त्याच्यावर भर आला. त्यामुळे तो आता काही एवढा महत्त्वाचा विषय राहिलेला नाही. बोर वाटलं सांगा, आपण काहीतरी नवीन चेंज करूया. थोडे सरप्राइजेस जे आहेत ते करूया. होत आहे का बोर? दुसरं काय करावे हा महत्त्वाचा मुद्दा. आता जे मी सुरुवातीला सांगितलं, बेसिक मिनिमम कंटेंट गरजेचं आहे. प्रत्येक विषयाचं, प्रत्येक टॉपिकचं असलं पाहिजे. अभ्यास करावा. वाचन नाही, पाट्या टाकणे नाही, अभ्यास, चिंतन, मनन, श्रवण, समजून घेणे, अप्लाय करणे, त्याच्यावर विचार करणे हे गरजेचं आहे. कोणताही विषय, टॉपिक नीट समजून घ्या. जे करताय ते चांगलं करा, त्यातला प्रश्न चुकू देऊ नका. हेच तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आणि हीच खरी गंमत आहे. प्रिलिम्स पास होण्याचं तर हेच आहे. जे वाचलंय त्यातलं चुकला की समजून घ्या, तुमचे पास होण्याचे चान्सेस कमी झाले. आणि अजूनही जे जे फेल झालेत त्यांनी मागचे पेपर काढून बघा, किती तुमचे सोपे प्रश्न चुकलेत. एक जरी चुकला असेल तरी गेले 2 मार्क किंवा 2.25 मार्क निगेटिव्ह जरी म्हटलं तरी. मॉक टेस्ट ज्या हेतूसाठी लावल्या तो संपला की परत सोडू नये. आता हेतू म्हणजे काय? आता मॉक टेस्ट का लावतो बाबा आपण? किंवा फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपण जातोय, रोहित शर्माला माहिती आहे आपण जातोय, बॉल बाउन्स होणार आहे. टेनिस बॉलनं प्रॅक्टिस केली किंवा प्लास्टिकच्या बॉलनं प्रॅक्टिस केली, त्याला माहीत झालं जोपर्यंत बाउन्सर बॉलचं मला चांगली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आली, संपली, प्रॅक्टिस बंद केली. राईट. जो आपला हेतू आहे, आपण मॉक टेस्ट का लावतो? बेसिकली 2-3 गोष्टीसाठी लावतो, की मी किती पाण्यात आहे, माझा अभ्यास किती झालेला आहे, हा एक पहिला. दुसरा असतो, माझ्या सिली मिस्टेक होतात का, मला टाइम मॅनेज होतो का, माझी स्ट्रॅटेजी, माझं प्लॅनिंग मला त्यातून जमतंय का, या सगळ्या गोष्टी. एकदा ते झालं मग परत 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 मॉक टेस्ट, मॉक टेस्ट, मॉक टेस्ट खेळू नये. कारण नंतर नंतर त्यामध्ये खूप वेळ जातो. मॉक टेस्ट देणं काय वाढ नाही, अर्धा 1 तास, पाऊण तास जाणे, आधी चहा घ्या पिणे, टेस्ट दिली की मग नंतर त्याच्यावर 15-20 मिनिटं डिस्कशन, अजून 2-3 लोक भेटले की 1 तास डिस्कशन, कधी कधी त्याला एक जेवण करून मग डायरेक्ट जास्त जेवण झालं की झोपायलाच दुसऱ्याच दिवशी. राईट. वेळ खूप जातो त्याच्यामध्ये. त्यामुळं तिथेही आपण ठरवून केलं पाहिजे. 5, 10, 15, 20, 25 काय सोडवायचे सोडवा, पण ठरवून माझा जो काय हेतू आहे, माझा जो काय पर्पज आहे तो फुलफिल झाला की बाकी काही गरज नाही. PYQ थीम्सनुसार पुस्तक अभ्यासावे. हे का गरजेचं आहे? प्रिलिम्सला सिलेबस दिलेला नाही आहे. प्रिलिम्सला त्यांनी पॉईंट्स दिलेले नाही, फक्त विषय दिलेले आहेत. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सनुसार थीम्स काढणे. थीम म्हणजे आपण टॉपिकच बघतो बघा, बायोजिओग्राफी, क्लायमेटोग्राफी, त्यानंतर जे बेसिक असतं की फिजिओग्राफी ऑफ इंडिया, फिजिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, जसं आपण म्हणतो ड्रेनेज पॅटर्न आहे, नदी प्रणाली वगैरे, एक थीम आहे. त्याच्यामध्ये काय काय विचारलेत, मग कुठले इंडियन रिव्हर्स विचारलेत का, इंडियन विचारलं तर कुठल्या विचारल्या, मेजर विचारल्या का, फार कोपऱ्या कोपऱ्यातल्या कुठल्या तरी विचारल्यात, ब्रह्मपुत्राचे ट्रायब्युटरीज विचारल्यात का, राईट, का जस्ट मेन 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 रिव्हर विचारल्या, जसं महानदी असेल किंवा तुमचं नर्मदा असेल, तापी असेल, गोदावरी असेल, मेन मेन विचारल्यात का, हे आपल्या करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण किती खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे, कुठपर्यंत गेलं पाहिजे ते आपल्याला कळतं. एकच सोर्स, फार तर फार एखादा रेफरन्स, जे मी मगाशी एक्सप्लेन केलं. एक बेसिक सोर्स चांगला निवडा आणि एकदा, म्हणजे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, एक दगड, त्याला सिंदूर लावा, त्याला देव माना, दॅट शिट, तुम्ही पास होता. प्रॉब्लेम काय होतो की प्रिलिम्सचा रिझल्ट नाही आला की माझा देव उद्या बदलला, माझ्याकडे लगेच इकडं शेंदूरवाला देव लगेच फेमस, दुसऱ्या दिवशी 1 लिटर तेलावाला देव. राईट. असं करून चालणार नाही. आणि मला माहिती आहे बघा, जर प्रिलिम्सला फॉर एक्झाम्पल मेन्सला फायनल सिलेक्शन जे आहे तर 500 पोरं सिलेक्ट होत असतील आणि 3000, 2000 इंटरव्ह्यू देत असतील, 1500ला कमीत कमी एवढं तरी माहीत असतं की काय करू नये. काय करू नये म्हणजे माणूस फेल होतं. राईट. तर 500ना माहिती की काय केल्यानं पास होतं, तर 1500ना माहिती की काय करू नये जेणेकरून फेल होणार नाही.
राईट. कुणालाही असं नाही मी कधीच म्हणणार आहे की मला सगळं माहिती आहे. मार्केटमध्ये असेही काही लोक असतील की ज्यांना खरंच माहिती आहे कुठलाही, पण एक ट्रस्ट ठेवला ना, एकच ट्रस्ट. मग त्यांना उद्या म्हटलं ना की गाय दूध देते, बैल दूध देतो का, 2 लिटर देतो म्हणायचं. इतका विश्वास आपला त्याच्यावर असला पाहिजे. आणि मी सांगतो तुम्हाला, ज्या लोकांनी फॉलो केलं, प्रामाणिकपणे फॉलो केलं, 1-1, 2-2 वर्ष फॉलो केलं, रिझल्टच मिळालेत. रिझल्टच मिळालेत. प्रॉब्लेम धरसोड वृत्ती जी म्हटलं मी, प्रत्येक वेळेला सोर्स बदलणे, पुस्तक बदलणे, मास्तर बदलणे, क्लास बदलणे, मेंटर बदलणे किंवा अजून काय बदलणे. कारण काय होतं, प्रत्येकाचं जसं मी सांगितलं आपण आपला स्टाईल होतं, प्रत्येकाची आपापली एक स्टाईल असते. रिझल्ट तर शेवटी येतो. 500 लोक पास होतात म्हणजे देर आर 500 वेज टू क्लिअर एक्झाम, राईट. ॲज सिम्पल ॲज दॅट. त्यांनी प्रत्येकानं वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. तसंच आहे. म्हणजे तुम्ही जर आहात तर तुमचं काहीतरी युनिक आहे. प्रत्येकाला हिस्ट्री चांगलं जाईल माहीत नाही, प्रत्येकाला जिओग्राफी जाईल माहीत नाही, काहींना सायन्स अँड टेक पण सोपं जातं. केंद्र साहेब बसले आमचे, विज्ञान तंत्रज्ञानमध्ये 13-14 मार्क सहज पडतात. काय अभ्यास न करताय, बेस चांगला झालेला आहे, बेसिक चांगला झालेलं आहे. प्रत्येकाला कुठली गोष्ट जमेल काय माहीत नाही. पर्सनलाइज, कस्टमाइज्ड आपापले प्लॅन, स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजेत. त्यामुळे जे म्हटलं की एक गोष्ट घेतली तर त्याच्यावर ट्रस्ट ठेवला पाहिजे. त्यानंतर एक टॉपिक एकच ठिकाणी करावं, ते सांगितलं मी खूप वेळा तुम्हाला. सोर्स एकच, एका टॉपिकचा एकच. भले तुम्ही 2-3 पुस्तकं वापरताय. तर जसं मनी अँड बँकिंग नावाचा आहे की त्याला पैसा आणि काय बँकिंग जो विषय, तो एक टॉपिक केला, एक विषय संपला, राईट. दुसरा टॉपिक असेल भले तुम्हाला देसलीमधून करायचा, कोळंबे सरांमधून करायचा, पण ठरवून करा. एकच गोष्ट 2-2 कडून केली की कन्फ्युजन होणार, राईट. फेज. आता पुढचं जे प्लॅनिंग आहे ना, मी जे ठरवलं होतं बघा, आता ऍक्च्युली मेन्स आणि लेक्चरचं पेंडिंग बाकी गोष्टीमुळे मला ते कंटिन्यू करता आलं नाही, आपण करणार आहे. 3 फेजमध्ये काय होतं, एक पहिली होती जनरल बजेट सारखे, जसं बजेट 6 फेजमध्ये होतं ना, मला वाटतं प्रश्न होता मेन्सला ह्यावेळेस 6 पेज, तसं 3 पेजमध्ये एक जनरल प्रिपरेशन ऑफ द सब्जेक्ट, की बाबा मला भूगोल तो फील एक येणं पण फार गरजेचं आहे. फील माय लव सारखं फील माय सब्जेक्ट, तसं एक आपला फील आला पाहिजे की माझा जिओग्राफी संपलाय, माझा हिस्ट्री संपलाय. ओव्हरऑल जे काय ठरवले ते टॉपिक सगळे करणे. दुसरी फेज फार महत्वाची, ही सगळ्यात महत्वाची फेज असते, थीम बेस्ड प्रिपरेशन. थीम बेस्ड म्हणजे काय की मी जिओग्राफी तर सगळा केलाय, पण मेनली आता दुसऱ्या फेजमध्ये मी फोकस काय करतोय की मागच्या 3-4 वर्षामध्ये राज्यसेवेसाठी म्हणा, कंबाईन म्हणा किंवा बाकीचे टेक्निकल कुठल्याही परीक्षा असतील, त्याच्यामध्ये विचारलेले महत्वाचे टॉपिक्स आहे ना, त्याच्यावर मी खूप जास्त फोकस करतोय. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा सगळं करतो ना, तेव्हा मेन मेन गोष्टींवर तेवढा फोकस दिला जात नाही किंवा त्याच्यावर जेवढा भर दिला जात नाही जेवढा दिला गेला पाहिजे, त्याच्यावर कायम प्रश्न येतो. ती जी फेज आहे ना दुसरी, थीम बेस, इथे मात्र एक गोष्ट पहिलीच समजून घ्यायची, इथं माझं सगळं टार्गेट नाही आहे. परत असं वाटायला लागतं की अरे यातले हे टॉपिक तर राहिलेत, ते रिवाईज करू का, त्याच्यात पडायचं नाही. ठरवून करायचं, कॅल्क्युलेटर रिस्क असते, सगळ्या गोष्टी ठरवून मला फक्त इथं मेन करा. तिसरी फेज परत ओव्हरऑल आलीच, त्याच्यामध्ये जे काही राहिले चालले गोष्टी आहेत ते करा. आणि आता इथे काय होतं, इथे एक चान्स काय मिळतो, फॉर एक्झाम्पल तुमचे काही टॉपिक राहिले पण इथे, राईट. तुम्ही 10 दिवसात जिओग्राफी करायचं ठरवलं आणि त्याला समजा 11 दिवस लागतात, 10व्या दिवशी बंद केलं, 2 टॉपिक राहिले, ह्या फेजमध्ये ते 2 टॉपिक कव्हर करा ना. इथे तुम्हाला चान्स मिळणार आहे, ते 2 टॉपिक इथे कव्हर नाही झाले तर इथे कव्हर करा ना, तिसऱ्या टप्प्यातही कव्हर करता येऊ शकतात, राईट. त्यामुळे हा जो एक ओव्हरऑल प्लॅन आहे ना, हा मी नंतर टाकेलच तो स्वतः तयार करून. हे 3 फेजमध्ये मला वाटतं करायला काही हरकत नाही. सेम याच्यासोबतच मॉक टेस्टचं पण करता येऊ शकतं. जसं आता जर थोडंसं काय होतं, जी नवीन तयारी करतायत आणि ज्यांनी आधीपासून तयारी केली, वेगवेगळे प्लॅन असले पाहिजे. तर जे नवीन लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे की जो विषय, समजा एक विषय संपला आपला, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, 8 दिवसात 7 दिवसात, सब्जेक्ट वाईज एक टेस्ट सोडवायचे. सब्जेक्ट वाईज टेस्ट, 100 प्रश्न फक्त इतिहासाचे, 100 प्रश्न फक्त भूगोलाचे, आणि मग स्वतःला जज करायचं, या प्रश्नांमध्ये मी कुठं कम्फर्टेबल होतो, कुठं मी चुकलो, कुठं मी कन्फ्यूज झालो, कुठं माझं काय राहिलं. 1-1.5 दिवस 2 दिवस त्याच्यावर काम करा, ते राहिलेले टॉपिक चांगले करा, पुढे चला. असं प्रत्येक विषयाचं एकदा झालं, एक 6 टेस्ट तुमच्या झाल्या, त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुरू करा. दुसरा जो टप्पा आहे, पहिला झाला सब्जेक्ट वाईज, दुसरा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह, ते पुढे येईलच खरं. कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये काय करायचं मग, की पूर्ण विषयाचे असणार आहे ते, त्यामध्ये पण परत काय करायचं, रिव्हिजन करताना जे त्यातल्या सिनियर लोक आहेत ज्यांना त्या 3 फेजमध्ये जायचं नाहीये, तर जे जे टॉपिक्स तुम्हाला असं वाटतं की इतिहासामधला ब्राह्मणोत्तर चळवळ माझा अजून चांगला झालेला नाहीये, जसं विज्ञानमधला माझा प्लांट क्लासिफिकेशन चांगला झालेला नाहीये,
माझा इतिहास अजून भूगोलमधला एखादा टॉपिक आहे, नदी प्रणाली माझा चांगला झालेला नाही, त्याच्यावर फोकस द्या. 3-4 दिवस, 4-5 दिवस, 8 दिवस त्याच्यावर द्या. नंतर पुढची टेस्ट द्या. परत पुढच्या टेस्टमध्ये नवीन काहीतरी कळेल, तर हा टॉपिक अजून माझा कुठेतरी कन्फ्युजन होतं. क्वालिटीमध्ये अरे हा जर प्रश्न विचारला बेसिक पार्लमेंटचं फंक्शनिंग, तर माझा प्रश्न चुकतो. तर त्या ठिकाणी परत त्याच्यावर काम करा. आणि मग परत जे काय आहे तिसरा राऊंड, की जे एका दिवशी 2 पेपर किंवा बाकीचे जे राज्यसेवा म्हटलं तर सीसॅट आणि तो आहे, कंबाईनला तर एकच पेपर आहे, त्यामुळे तो काही विषय येत नाही. हे कॉम्प्रेहेन्सिव्ह रिडिंगमध्ये मग त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतो. ही जी सेकंड फेज आहे ना, तुम्ही इथे पण घेऊ शकता ही कॉम्प्रेहेन्सिव्ह सोबत. आणि मग एकदा का ही पूर्ण फेज संपली, त्यानंतर मग परत तिसरा राऊंड तुमचा होऊ शकतो. असं साधारण मला असं वाटतं की जर सिनियर असाल तर 6 + 4 ते 5, 10 ते 12 टेस्ट मोर दॅन इनफ आहे. जर न्यू कमर असताल, 1-2 वर्ष झाल्या अभ्यास टेस्टची गरज आहे, मॅक्स 15-16 टेस्ट, त्यापेक्षा जास्त टेस्टची गरज नाही. नाही तर मग काय होतं की माणूस त्याच्यामध्ये इतकं गुरफटायला लागतं की बेसिक अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी. आणि सगळ्यात वाईट कधी होतं माहिती आहे का, जसं सुधाकर सरांनी वाटतं 2020 का 21ला एक टेस्ट दिली, 58च मार्क पडले 150 पैकी राजेश मेन्सी. त्या दिवशीपासून ठरवलं टेस्ट द्यायची नाही, त्यानंतर कधी टेस्ट दिली नाही. कॉन्फिडन्स पण लो होतो. जर कमी नंबर पडायला लागले, मार्क कमी पडायला लागले ना, हलतो माणूस लिटरली, की अरे मला काय, मी अभ्यास केला का नाही, मी कुठे आहे, मी पास होत नाही. आणि ते इतकं म्हणजे परीक्षेच्या आधी जर झालं ना, तर माणूस इतका टेन्शनमध्ये आणि एन्झायटीमध्ये असतो ना, मग जे केलंय ते पण येत नाही. राईट. त्यामुळं ते करणं फार गरजेचं आहे की टेस्ट सोडवताना एक तर ते नंबर डोक्यात घुसू देऊ नका, पहिली गोष्ट. कारण आत्तापर्यंत अशी टेस्ट MPSC मध्ये आलीच नाही जे आयोगाला टच करेल. राईट. त्यामुळं ते काय, भले मी नाव ठेवायचा प्रश्न नाही, त्यांच्या त्यांच्या लेवलला ते प्रयत्न करतात, बरोबर आहे. पण त्यामुळे जर आपलं कमी मार्क पडून नुकसान होणार असेल तर त्याकडे जाण्याचं काय अर्थ आहे. राईट. त्यामुळे ती एक गोष्ट फार महत्वाची, ती लक्षात घ्या. ते झालं तेच. हां, डेली शेड्यूल आणि रुटीन सगळ्यात महत्वाचं हे होतं. आता इथे कसं आहे, अपना अपना स्टाईल, जसं मी सांगितलं तसं की मी खाके सोता हूं, उठने के बाद खाता हूं, जे काय असेल तुमचं ती स्टाईल. त्यातल्यात काय काय गोष्टी असू शकतात एक डेली रुटीन आणि शेड्यूलमध्ये. सगळ्यात महत्वाचे एक रिव्हिजन असू द्या. रिव्हिजन निग्लेक्ट होते सगळ्यात. राईट. त्यामुळे रिव्हिजन पहिले असले पाहिजे. अभ्यास करताना पोमोडोरो फोरमवाल्यांना बऱ्यांना माहिती आहे बघा, पोमोडोरो सेशन्स काय भानगड आहे. तर तो काय आहे, 25+5 किंवा 55+10. सायकोलॉजीमध्ये काय प्रूव्ह केलं माहिती आहे का, माणूस 55 मिनिटाच्या नंतर कॉन्सन्ट्रेशन देऊन कुठलंही काम करू शकत नाही. 55 मिनिटानंतर ब्रेक बनता आहे भाई. 10 मिनिट का व्हायना एक ब्रेक असला पाहिजे. ज्यांना 55 मिनिटं खूप लागतात, त्यांना असं वाटतं की लय वेळा अभ्यास केला, त्यांनी कमीत कमी 25 मिनिटाचा एक स्लॉट घेतला पाहिजे, प्लस 5 मिनिटाचा ब्रेक, स्ट्रॅटेजिक ब्रेक. जसं आता प्रो कबड्डीमध्ये पण आहे, IPL मध्ये पण आहे, तसं स्ट्रॅटेजिक ब्रेक गरजेचा असतो. राईट. 25+5 किंवा 55+10 याच्यामध्ये तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे. असे तुमचे 8 जरी सेशन झाले ना दिवसातून, मी जिंकला. प्रोडक्टिव्ह सेशन्स 8 जरी झाले तरी. स्ट्रॅटेजिक ब्रेक होत होता. राईट. पोमोडोरो सेशन्स सायंटिफिकली प्रूव्ह आणि सायकोलॉजिकल, याच्यावर डाऊट घेऊ नका. सर्च करा नेटवर, कोणाला काही डाऊट असेल तर. चांगली मेथड आहे, वापरून बघा, इफेक्टिव्ह आहे. डिवाइड अँड रूल. डिवाइड अँड रूल काल गरजेचं आहे माहिती आहे का, जेव्हा आपण बघतो ना कंबाईनचा अभ्यास करायचा म्हणलं की असं वाटतं अरे बाप, काय काय करायचं, राज्यसेवा करायचा, काय करायचं, पार्टमध्ये डिवाइड करायचं, मंथमध्ये डिवाइड करायचं, वीकमध्ये डिवाइड करायचं, डेजमध्ये डिवाइड करायचं, मग ते होण्यासारखं वाटायला लागतं. नाही तर मग म्हणलं की अरे फक्त 90 दिवस राहिले, आता कसं होणार, आता होत नाही. डिवाइड करा पहिले तर विषय असलेला टाइम, त्यानंतर मग परत मंथली प्लॅन, वीकली प्लॅन, डेली प्लॅन, म्हणजे मॅक्रो टू मायक्रो जो आहे तो केला पाहिजे. हा प्लॅन गरजेचा आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, जसं मी सांगितलं की पर्सनलाइज, सब्जेक्ट वाईज, इंडिव्हिज्युअली जशी असते तशी स्ट्रॅटेजी. गणितातल्यात ॲप्टिट्यूड अँड रिझनिंगसाठी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी कंबाईन करणाऱ्यांनी ठेवलीच पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. म्हणजे मला एवढं कळलं पाहिजे, जर माझ्याकडे 3च मिनिट राहिलेत आणि मला 10 प्रश्न सोडवायचेत, त्यातले कुठले प्रश्न मी सोडवले पाहिजेत, कुठले नाही सोडवले पाहिजेत, हे कळलं पाहिजे. जे मी सुरुवातीला सांगितलं की नंतर मग असं वाटायला लागतं 5 अटेम्प्ट केले,
पाचही अवघड होते, म्हणजे अटेम्प्ट करायचे राहिले ते पाचही सोपे होते. त्यासाठी ती स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असली पाहिजे आणि याच्यामध्ये पण टॉपिक्स असले पाहिजे. जर एखाद्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल जसं मला माहिती की मिक्सचर्स, अलिगेशन्स, पाईप्स अँड सिस्टम खूप प्रयत्न केला तरी परीक्षेत चुकू शकतं. एक सर्टन लेवलच्या वर देवाच्या नावाला सोडून द्यायचं, राईट. जास्त डोकं आपटायचं नाही. मार्क कुठे मिळतो, मग टाइम, स्पीड, डिस्टन्स माहिती आहे, अवघड जरी आला तरी डोकं लावून आपण सोडू शकतो. ॲव्हरेजवाला सुटूच शकतो, ब्लड रिलेशन सुटूच शकतो, राईट. सिलोजिझम सुटूच शकतो. त्याच्यावर काम करा, त्याच्यावर फोकस. विज्ञानमध्ये पण काही काही आर्ट बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना टेक्निकल गोष्टी नाही कळत, जास्त डोकं लावण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा दुसरं जे येतं ते चांगलं करा, तिथं ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करा. धोनी स्टाईल सिम्पल. मला वाटतं रिसेंटली म्हणजे मागच्या रिटायरमेंटच्या 1 का 2 वर्ष आधीच ऑस्ट्रेलिया टूरमध्ये ॲडम झंपाची चेस करताना 6 बॉल डॉट चेस करतोय, रन भरपूर पाहिजेत, 6चे 6 बॉल डॉट स्ट्रॅटेजी असते ती. इथे विकेट पडली नाही पाहिजे, भारत मॅच जिंकला होता, राईट. त्यामुळं कधी कधी दुसरा अजून एक प्रॅक्टिकल होता. माझा मित्र आहे जवळचा, आता पेडियाट्रिक्स म्हणजे बालरोग तज्ञ प्रॅक्टिस करतो. ऑप्थॅल्मॉलॉजीचा पेपर होता, 30 ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न होतात. पहिला प्रश्न आला, त्यानंतर डायरेक्ट 24वाच आला. मध्ये काहीच येत नव्हतं, राईट. तरी पेपर निघाला. त्यामुळे असं नसतं की प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे, राईट. स्ट्रॅटेजी काय की जे येत नाही ते सोडून द्या. जिथं वर्कआउट, जिथं प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळू शकतं त्याच्यावर फोकस करा. प्रत्येकानं गणितामध्ये आउट ऑफ घेतले पाहिजे गरज नाही, प्रत्येकानं सायन्समध्ये आउट ऑफ घेतले पाहिजे गरजेचं नाही. मला जर ते जमत नाही तर बेसिक मिनिमम पर्यंत ट्राय करा, त्याच्यावर सोडून द्या, त्यामध्ये काही अडलेलं नाही आहे. अदरवाईज काय होतं, तुमचा फोकस त्याच्यावर इतका व्हायला लागतो की बेसिक जिओग्राफीचे प्रश्न चुकतात, बेसिक इकॉनॉमी, बेसिक करंट लोकांना अवघड जाऊ शकतं. मला याचंच आश्चर्य वाटतं. मला काल परवा एक जण कोणतरी म्हटलं, सर 4-5च्यावर करंटला मार्कच पडत नाही. अरे म्हटलं, तो आपलं बघ पोरोमोर चर्चा, 14 पडले सर, 13 पडले, त्यात परत की सर 15 पडले असते पण एक साधी चूक झाली. लोक आउट ऑफ घ्यायला लागले करंटमध्ये. 10 तरी मिनिमम पडलेच पाहिजेत करंटमध्ये, राईट. त्याशिवाय ते होणार नाहीये. असे विषय जे तिथं तुम्ही कमी पडता कामा, त्याच्यात काही बाकी सायन्स नाही आहे, काही कन्सेप्ट नाही, जास्त काही नाही. काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात, वाचायच्यात, बघायच्यात. काही ठिकाणी लॉजिक असेल, अप्रोच असेल. मिनिमम 10 मार्क पडल्याशिवाय राज्यसेवाही निघत नाही आणि कंबाईनमध्ये पण अवघड होत आहे, राईट. त्यामुळं ते जे असतं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ते गरजेचं आहे. प्रायोरिटायझेशन ऑफ टास्क, ते काय होतं, जसं मी ॲप्टिट्यूडचं रिझन गेलं ना, प्रोकास्टिनेशन म्हणतात त्याला. ते पुढं ढकलत राहतो आपण, उद्या करू, नाही आता उद्या मित्राचा बर्थडे आहे, पार्टी करायला जायचं, परवा करू, मग परवा दिवशी काहीतरी हा टेस्ट आहे माझ्या आता, मग आता जिओग्राफी टेस्ट आहे, जिओग्राफी करतो, परत नंतर करू. ते नंतर नाही. जे महत्त्वाचं आहे, जे मोठं आहे ना, ते पहिले घेतलं पाहिजे. परत हे कोणीतरी एक सायकोलॉजिकल मोटिवेटर कोणीतरी त्याचं पुस्तक त्याच्यामध्ये त्याने सांगितलेले, जे ईट दॅट फ्रॉग म्हटलेलं आहे त्याने, ईट दॅट फ्रॉग. जो एकदम डेंजर गोष्ट आहे ती पहिले करा. म्हणजे सगळ्यात जो डेंजर बॉलर पहिले त्याच्यावर अटॅक करा. सचिन तेंडुलकर सारखं 2003च्या वर्ल्ड कपमध्ये शोएब अख्तरला सनासन 6 झालं, पाकिस्तानची पूर्ण टीम ढापळली, राईट. त्यामुळं जे मोठे टास्क आहे ते पहिले करा. फ्रेश आवर्स सकाळी, जो सगळ्यात अवघड विषय जातो ना, फॉर एक्झाम्पल ग्रामरचा, मराठी इंग्लिश ग्रामर, ज्याला मराठी अवघड जातं त्यांना मराठी, ज्याला इंग्लिश अवघड जातं त्यांना इंग्लिश ग्रामर. सकाळी पहिल्या आवर्समध्ये फ्रेश, हार्मोन्स एकदम चांगले स्टार्ट व्हायला लागतात, माइंड फ्रेश असतो, डिस्ट्रॅक्शन्स कुठले नसतात, त्यामध्ये तो अवघड विषय घेणे. प्रायोरिटायझेशन का गरजेचं आहे मी ते म्हटलं, की किती दिवस बाकी आहेत, किती विषय राहिलेत, किती मार्काला काय आहे, जे जास्त मार्काला जे होण्यासारखं आहे ते पहिले करणं. पेपरमध्ये पण तेच आहे. कंबाईनच्या पेपरमध्ये तुमची स्ट्रॅटेजी पक्की पाहिजे, की मला जर इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे ना, इकॉनॉमीचे माझे आउट ऑफ प्रश्न बघून झालेच पाहिजे. जर माझं जिओग्राफी स्ट्रॉंग, ते सोडून झालेच पाहिजे. तुम्हाला अवघड सायन्स जातं आणि एक वेळ सायन्सचे 5 प्रश्न नाही जरी बघितले, 95चा अटेम्प्ट झाला तरी जास्त नुकसान होत नाही, कारण तुम्ही बघूनही काय करणार होतं, येणारच नव्हतं, राईट. तसं जसं ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगमध्ये पण समजा वाटलं की 2-3 टॉपिक आहे त्याचं मला येणार नाहीये, सोडून द्या. प्रायोरिटायझेशन हे फार गरजेचं आहे. पर्सनलाइज्ड प्लॅन, हे जे मी मागाशीपासून सांगतोय, की प्रत्येकानं आपापलं पर्सनलाइज्ड प्लॅन असला पाहिजे, की साधारण जसं युजली 3-4 फेजमध्ये आपण डिवाइड करू शकतो. की सकाळी काही लोकांना थोडा अभ्यास करून मग नाश्ता करायची सवय असते, काहींना रूमवर नाश्ता करूनच रिडिंगला जायची सवय असते. एक पहिला दुपारच्या जेवणापर्यंतचा एक स्लॉट आहे. दुपारचं जेवण ते मग इव्हिनिंग स्नॅक्स, ज्याला आपण चहा वगैरे वडापाव जे काय असेल ते इथपर्यंतचा, राईट. दुसरा एक आफ्टरनूनचा. त्यानंतर मग एक परत जो येतो की पोस्ट इव्हिनिंग किंवा स्नॅक्स ते डिनर, तो जो एक फेज चौथा, आणि मग परत पोस्ट डिनर 4 फेजमध्ये जर आपण डिवाइड केलं 4 टप्प्यामध्ये. असा काही लोकांना काय होतं की एकच विषय वाचून वाचून बोर होतं, मग ते 4 फेजमध्ये 4 गोष्टी करू शकतात. हे काहींचं कसं असतं की एक हाताला घेतलं ना, ते संपवल्याशिवाय मग ते चैन पडत नाही. म्हणजे माझं वैयक्तिक कसं आहे,
एक विषय घेतला ना मला वाटायचं की ते पहिले संपवलं पाहिजे. सायकोलॉजिकल पण मी हां चला माझा हा विषय तरी संपलेला आहे. काही काही लोक तसं करू शकतात, तर मग तुम्ही ॲटलिस्ट 3 फेजमध्ये तरी तो विषय घेऊ शकता. एक फेजमध्ये कंबाईन करणाऱ्यांसाठी एक गोष्ट जी डेली आहे, मस्ट आहे, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग. गणित हे दररोज केलंच पाहिजे, केलंच पाहिजे, त्याच्यात खाडा पडला नाही पाहिजे. हे पहिले लिहून घ्या. याशिवाय कंबाईन प्रिलिम्स निघणार नाही. सगळ्यात आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ही आहे, डेली ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग केलंच पाहिजे. आणि त्यातल्यात कधी जास्त करायला पाहिजे जेवण झाल्यानंतर. आता जसं बघा बऱ्याच लोकांना ज्यांनी निवांत जेवण केलंय त्यांना आळस येणं, थोडी झोप येणं, गुंगी येणं. गणित सोडवताना झोपत नसतं माणूस कधीच. वाचता वाचता झोपतं, लिहिता लिहिताही झोपतं. परीक्षित ठाकूर म्हणून आता ऑन्कॉलॉजिस्ट आहे, कॅन्सर स्पेशलिस्ट आहे. फर्स्ट इयर फिजिओच्या पेपरमध्ये आदल्या दिवशी नाईट आउट केल्यानंतर झोपला होता. मागच्या उठला, अरे उठ पेपर चालू आहे, उठून पेपर लिहा. इतकं होऊ शकतं माणसाला, झोप येते, लिटरली झोप येते. त्यामुळं तो जो फेज आहे ना, गणित सोडवा. गणित सोडवताना झोपत नाही, तो एक वेळ प्रोडक्टिव्ह आपला निघून जातो. राज्यसेवेची तयारी करणार असाल तर रायटिंगची प्रॅक्टिस करा. एसे असेल, निबंध असेल, प्रेसे असेल, अर्धा एक तास 15-20 मिनिटं पेपरमधलं आर्टिकल काय असेल ते नंतर आपण डिस्कस करूयात. पण पर्सनलाइज प्लॅन असला पाहिजे आपापल्या सोयीनुसार.